जगामध्ये 223 देश आहेत. त्या देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कुणाची असेल तर भारताची आहे. भारत भारत आज एक नंबरला लोकसंख्येच्या बाबतीत आहे. चीन पहिला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये एक नंबरला होता. आता चीन दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिण्याकरता घेतले होते, त्यावेळी भारताची लोकसंख्या 40 कोटी होती. श्री रोहम यांना कुटुंब नियोजनाचे बिल मांडण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. कुटुंब नियोजन करण्यासाठी सरकारने प्रभावीपणे प्रचार मोहीम राबवावी व लोकसंख्यावर नियंत्रण करण्यासाठी टोटल पावले उचलावी असं सरकारला त्या काळी सांगण्यात आलं होतं. कुटुंब नियोजन कसं गरजेचं आहे हे सरकारला त्यावेळी सांगितलं होतं. हा जो कुटुंब नियोजनाचा ठराव आहे स्वतंत्र मजदूर पक्षाने मांडला होता. त्यावेळी स्वतंत्र मजदूर पक्षाचे 14 सभासद त्यावेळी निवडून आले होते आणि ते कुटुंब नियोजनाचे बिल आहे ते 52 विरुद्ध 1 या मतांनी फेटाळले गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कुटुंब नियोजनाचे विचार मांडले होते ते विचार त्या काळी लोकांना रुचले नाही. देश उन्नतीसाठी धर्मांधतेने अंध असलेल्या लोकांना बाबासाहेबांचे विचार पटले नाही. ज्या स्त्रिया जास्त मुले जन्माला घालतात अशा स्त्रियांना संकटातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांचं ध्येय होतं. ज्या स्त्रिया लागोपाठ मुले जन्माला घालतात त्या स्त्रियांना दुःखातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांचं ध्येय होतं. ज्या स्त्रियांना मूल जन्म देण्याची इच्छा नको असेल ते त्यांच्यावर अवलंबून असले पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. बाळांपणामध्ये स्त्रियांना संगोपनाचा भार सोसावा लागतो, म्हणून त्यांनी किती मुले जन्माला घालावी ती त्यांच्यावर अवलंबून असले पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्या काळी महात्मा गांधी यांनी जे कुटुंब नियोजनावर आपलं भाष्य केले होते की एक मूल होईपर्यंत पती पत्नीने कामसंबंध ठेवावा व पुन्हा आत्मसंयम बाळगावा व ब्रह्मचार्य एकमेव हा कुटुंब नियोजनावर उपाय आहे असे महात्मा गांधीचे म्हणणं होते. म्हणजे हा जो महात्मा गांधीचा विचार आहे तो प्रत्येक भारत देशातल्या स्त्रियांनी विचार करावा. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, एखादे तरुण प्रेम करणारे पती पत्नी असेल व काम संबंधाचा मोह त्यांना टाळायला लावणे म्हणजे ही मोठी अवघड बाब आहे. विवाह केलेल्या लोकांना ब्रह्मचर्य करणे हे मानवी स्वभावात बसत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले होते.
म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती श्रेष्ठ होते कुटुंब नियोजनाबद्दल, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे होते. त्या काळी कुटुंब नियोजनाचं बिल मांडत असताना सर्व धर्मांनी, म्हणजे ख्रिश्चन धर्म असो, मुस्लिम धर्म असो, हिंदू धर्म असो, यांनी त्या बिलाला कडाडून विरोध केला होता. ते म्हणाले होते की देवाने हे लेकरं दिलेली आहेत, मग ज्याने सुस दिले त्यांनी चारा पण दिलेला आहे, असं त्या काळी लोकांचे मत होते. पण आज लोकसंख्या बघितली तर जगात एक नंबरला लोकसंख्या भारताची आहे. आज आपण ह्या भागात इथेच थांबूया. दुसऱ्या भागात आपण लवकरच भेटूया. नमो बुद्धाय.